हाय, नमस्कार सर्वांना. तर बघा, आज आहे बाळाचा 6वा दिवस. तर आज छठी पूजा करणार आहो. आता दुपारचे 2:30 वाजले आणि बाबू झोपलेला आहे. रात्रभर झोपतो आणि दिवसभर पण झोपतो. फक्त जन्म झाल्यावर 3 दिवस त्रास दिला, आता काही त्रास नाही त्याचा. मस्त झोपतं रात्रभर बी आणि दिवसभर पण मस्त झोपतो. आता पण झोपलेला आहे. तर असा दिवसभर झोपून राहतो. आणि आता आज रात्री, शाळेत रात्री छठ म्हणजे 6वी छठ पूजा असते. रात्री आपण करू काय काय असते त्याच्यामध्ये, सगळं जास्त भाडीच करू आपण. जास्त काही एवढी येत नाही करता, तर मग जसं आपल्याला येते तशी करू छठ पूजा. हाय, नमस्कार सर्वांना. तर बघा, आज 6वा नाही, छठी पूजा करणार म्हणत होते. तेवढा व्हिडिओ शूट केला आणि छठी टाईम होऊन गेला. त्या दिवशी पाहुणे वगैरे आले, तर मग आम्ही साधीसुधीच अशी साधीसुधी दोघीनं पूजा केली आणि बाळाला ती 5वी म्हणते ना, ती घालून दिली. तर आता हा दुसरा दिवस आहे, तर दुसऱ्या दिवशी मी दाखवते तुम्हाला कशी त्याला 5वी घालून दिली. आणि बाबू आज सकाळी जागा झाला. बाबू हाय म्हण सर्वांना. बघा, आज सकाळी सकाळी जागा झाला तो. रात्रभर झोप. हो हो, हाय हाय, हॅलो. ओळखतो ना सर्वांना? हा, ओळखते ना तू? हो, बाबू तर सगळ्याला ओळखते. काका, काकू, मामा, मामी, आत्या, ताई, है ना? हाय म्हण सगळ्याला. तर बघा, सकाळी आज लवकर उठला. आता तो सकाळी 3 वाजेपर्यंत खेळन, नंतर मग अजून झोपी जाईल तर रात्री 11 वाजेपर्यंत. तर अशा प्रकारची मी त्याला ही 5वी घालून दिली. बघा, अशी अशी 5वी घालून दिली. तर खोबरेल तेलानंच त्याचं मालिश करून देते. पण काय माहीत, असं दाणे दाणे आल्यासारखेच झाले त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण शरीरावर. गरमीचे होय कायचे होय माहीत नाही, तर असे दाणे दाणे आले. तर आम्ही हाय म्हणे, एक वेळा बोल बाबू. हाय हाय, हो हो, हाय. हां म्हणते रे, ओळखते ना सगळ्याले, नाही अगोदरपासूनच. तर मग साधीसुधीच घरच्या घरी पूजा केली, साधीसुधी. आणि मग दाखविलीच नाही व्हिडिओमध्ये. तर साधीसुधीच अशी आम्ही दोघी, माझी ताई आणि मी, आम्ही दोघी साधीसुधीच पूजा केली. तर मग दाखवली की काही नाही व्हिडिओमध्ये. तर आता छठवीची पूजा आम्ही करून घेतली. आपल्या इकडे तर 5वी करत असते आपण, पण मी 6व्या दिवशी केली. आणि आता सकाळ झालेली आहे, माझा ब्रश वगैरे झाला आणि तो उठला. आणि मी खात आहे नाश्त्यामध्ये 2 अंडे. तर अंडे जरुरी असतात डिलिव्हरीमध्ये खाणं. तर मी रोज सकाळी 2 अंडे नाश्त्यामध्ये खाते आणि चाय आणि थोडा बिस्किट. लाडू वगैरे बनवायचे आहे, नंतर मग लाडू वगैरे बनवून आणि मग 2 अंडे, 1 लाडू आणि चाय बिस्किट असं मी नाश्त्यामध्ये खाते. आणि नंतर मग दुपारी जेवण करते. तर चला, दुपारी काय जेवण बनवते ताई माझ्यासाठी, तर आपण बघू. आणि बाबूला त्या दिवशी दवाखान्यात नेलं होतं, तर पिलियाचा थोडा थोडा असर सांगितला होता. तर थोडा असर होता, म्हणजे पिवळं, त्याचे डोळे वगैरे थोडे पिंगटसारखे आहे, पिवळसरसारखे. तर मग रिपोर्ट वगैरे केले, तर रिपोर्ट नॉर्मल आली, काही त्रास नाही आहे. तर काल मग ज्या दवाखान्यात डिलिव्हरी झाली त्या दवाखान्यात गेलो होतो माझ्यासाठी. तर त्या डॉक्टरने म्हटलं की सकाळची ऊन द्यायची म्हणे. तर बाळाला सकाळची ऊन, सकाळी 10 ते 11पर्यंत ऊन द्यायची म्हणे बाळाला. तर पिलियाचा असर हटतो म्हणे, पिलिया राहत नाही म्हणे ऊन दिल्यानं. तर मी आता त्याला ऊन देणार, म्हणजे वर छतवर घेऊन जाणार आणि सकाळची 10 ते 1 घंटा तरी नाही, 1 घंटा तरी, अर्धा घंटा तरी
बाळाला ऊन द्यायची सकाळची, तर पिलिया बाळाचा निघतो. जन्म झाल्यानंतर कोणत्या कोणत्या बाळाला पिलियाचा असर होतो, तर मग ऊन देणं महत्त्वाचं असते बाळाला, तर पिलिया नाही होत असं डॉक्टरनं सांगितलं. तर चला मग भेटू. हाय. तर बघा ताईनं चाय आणला, चाय पण आणि बिस्किट ते रोनीनं आणले वाटते इथं. तर ताईनं चाय बनवला, ताईसाठी पण घेतला, मला पण दिला. आणि या बाबूचे पापा झोपलेच आहे. बाबूची आता मालिश होते सकाळची. हा बाबू, बळी मम्मी मालिश करून देते आता. इकडे पाय, इकडे पाय. हो म्हणा, हो मालिश करून देते. आता बाबूची मालिश होते. थंडी नाही आहे जास्त इकडे, थंडी कमी आहे. बाहेर तर आहे पण अंदर पॅक राहते ना सगळं, तर थंडी कमी राहते. काय थंडी लागते का बाबू? आहे का थंडी? नाही आहे, नाही आहे ना. कमी आहे थंडी, थंडी कमी आहे, जास्त नाही आहे. म्हटलं खूप थंडी असं, म्हटलं डिसेंबर महिन्यात बाबू येते तर खूप थंडी असं म्हटलं, पण थंडीच नाही है ना बाबू, आहे ना, थंडीच नाही. अरे चिची केली बाबून. हा हाय, हाय बोल, हाय हाय. आत्या, मामी, काकी, ताई, सर्वाले हाय बोल, है ना. हा बोलला बोलला, हाय हाय. असं ओळखतो ना तू सगळेले? हो ओळखतो ना मी. असे दाणे दाणे आले, दाखवलं होतं हॉस्पिटलमध्ये, पण नॉर्मल आहे म्हणे, ते पोटातलीच गरमी असन ते. तर आता दुपारचा टाइम झाला आणि दुपारचा 1 वाजला. आंघोळ वगैरे झालं, बाबूची आंघोळ व्हायची आहे. बाबू झोपला आहे, त्याला मस्त गद्द्यामध्ये झोपून दिलं, कारण असं पकडल्यासारखं वाटलं पाहिजे त्याला. तर खाली राहत नाही, खाली टाकलं की रडून उठते, म्हणून त्याला असं गद्द्यामध्ये आणि वरतून अशी चादर अशी लावून दिली आणि त्याला असं वाटते पकडल्यासारखं. सकाळी मालिश झाली, तेव्हापासून 2 वेळा फक्त तो भूक लागली होती तर जेवण करायला उठला आणि जेवण करून अजून झोपला. आणि आता दुपारचा टाइम झाला आणि मी जेवण करत आहे. ताईने बनवलं, हे बघा, भगर बनवली, तिखट भगर. आणि ताई पण जेवण करत आहे. रात्रीचा भात, कढी गोडे आणि वाद्याची भाजी आता बनवली. वाद्याच्या शेंगाची भाजी आता जेवत आहे. आणि इकडे हे मी बॉटलमध्ये पाणी घेतलं, लेकरं नाही जेवत आहे, लेकरं खेळत आहे. तर आता जेवण वगैरे झालं आणि बाबू झोपूनच आहे, जेवायलाही उठला नाही आज झोपूनच आहे. तर उठन तेव्हा तो जेवण करन. आणि एक सांगायचं होतं, आपल्या ताईच्या चॅनलला सपोर्ट करा, जसा आपल्या शांताबाई महाराष्ट्राची चुगली चॅनलला सपोर्ट करता, तसं ताईचं चॅनल आहे निर्मलाबाई आणि मराठी टनाटन. तर सपोर्ट करा. ताई एकटीच राहते, सपोर्टला कोणी नाही, माझे भाऊजी नाही आहे, ते गेले. तर म्हणून मग ताईच्या चॅनलला नक्की तुम्ही सपोर्ट करा न प्रेम द्या, आपल्या चॅनलला देतात तसं. बोल काही काही जसं हिचं चॅनल आहे तसंच माझं पण आहे. तुम्ही तर बघितलंच असून आली असेल तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन. मराठी टनाटन म्हणून माझं चॅनल आहे. तर प्लीज मला भरपूर सपोर्ट द्या, कारण मी एकटीच आहे, माझे 2 मुलं घेऊन मी एकटीच किराणा राहते. तर मला भरपूर सपोर्ट द्या तुम्ही. तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. ताईच्या मराठी टनाटन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक हाईप, आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बाबू बघा झोपूनच आहे, आज मस्त खुश आहे बाबू, असा झोपूनच आहे, मस्त पेवाले उठते आणि अजून झोपून जाते.